राहुरी तालुक्यातील पूर्व भागात एका 17 वर्षीय आदिवासी तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी 7 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। ही घटना आज सकाळी 11 वाजता घडली असून पीडित तरुणीच्या तक्रारीवरून आरोपींविरुद्ध बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा आणि अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला। पीडित अल्पवयीन मुलीने राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार तिच्या घराशेजारील फिरोज लालाभाई शेख, इब्राहिम दादाभाई शेख, दादाभाई चांदभाई शेख, करीमभाई चांदभाई शेख, भैया अहमद शेख, लालाभाई चांदभाई शेख आणि अल्ताफ करीमभाई शेख यांच्यासोबत जागेचा वाद सुरू होता। आज सकाळी 11 वाजता हे सर्व आरोपी पीडितेच्या घराला लागून भिंतीचे बांधकाम करत होते। त्यावेळी पीडितेच्या वडिलांनी त्यांना ही आमची जागा आहे, आमच्या जागेत बांधकाम करू नका असं सांगितलं। यावर आरोपींनी ही तुमची नाही, आमचीच जागा आहे असं उत्तर दिलं। पीडित मुलीने त्यांना जातीवाचक शिवीगाळ न करण्यास सांगितलं असता आरोपींनी तिच्या वडिलांना खाली पाडून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली। यावेळी इब्राहिम दादाभाई शेख याने अल्पवयीन पीडितेचा हात पकडून तिला जवळ ओढून लज्जास्पद वर्तन केलं। पीडितेला वाचविण्यासाठी तिची आई पुढे आली असता आरोपींनी तिलाही मारहाण केली आणि दादाभाई शेख याने तिच्या गळ्यातील सोन्याची पोत तोडून नेली। पीडिता आणि तिच्या कुटुंबियांनी आरडाओरड केल्याने गावातील लोक जमा झाले। त्यावेळी आरोपींनी पीडितेच्या कुटुंबियांना तुम्ही आमच्या नादी लागू नका, नाहीतर तुम्हाला ठार मारून टाकू अशी धमकी दिली। या फिर्यादीवरून वरील 7 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर बसवराज शिवपूजे करीत आहेत। दीपक साळवेसह न्यूज 14 राहुरी।